प्रमाण आहे ना आपण 100 ग्रॅम कास्टिक सोडा घेतलाय, त्याच्यामध्ये 300 ml पाणी गोमूत्र, 150 + 150 प्रमाण अजून एकदा सांगा. 100 ग्रॅम कास्टिक सोडा, आता कोरपड, नीम आणि गुलाब 3 इंच पण आहे. कोरपड ऑब्लिक, नीम ऑब्लिक, गुलाब असं केलं तरी चालेल. सुरुवातीला आपण लाई तयार करायला लावून देऊ, म्हणजे मग आपण परत माहिती घेऊ, कारण आपला वेळ चालला जाईल. काट्यावर कोण थांबतंय? लाईट बनवून ठेवल्या काय लाईट बनवून का नाही ठेवल्या आधी कास्टिक सोड्याची? नाही, पण आता एक ठेवली, पण बाकीच्या आता तिथनच बघा. मी काय म्हणतो तिथनच बघा. आता बसा खाली तिथं, फक्त इकडे तोंड करा, ठेवा एक पातेलं कुठलं पण. आता सुरुवातीला पाणी टाकायचं, 0 करा त्याला, इथे 0. पाणी टाका. गोमूत्र आणतो इथं, गोमूत्राचं कॅन्डी ते टाकायचं पाणी. 150 ग्रॅम पाणी आणि 150 ग्रॅम गोमूत्र टाकणार आहे. पण नीम आणि कोरपडचा रस तयार करण्यासाठी 100 ml आपण गोमूत्र साठवून वेगळं ठेवणार. त्यासाठी ते रस करता वेळेस आपल्याला वापरता आलं पाहिजे लिक्विड. 150 मधलं गोमूत्र जुनं जर असेल ना तर ते साबणाला वास मारतं, उग्र वास येतो. त्यामुळं फ्रेश घेतलं तर गुंत दोन्हीकडे सेम मिळतात. पण आपल्याकडे आता सेंटची पण आवश्यकता असते साबण तयार करताना, त्यामुळं फ्रेश घेतलेलं उत्तम. आता आम्ही दूध काढता वेळेस पकडलेलं आहे काल परवा. आता घ्या तुम्ही 150 ml घ्या पाणी, बस. आता अंदाज आलाय तुम्हाला, काढा थोडंसं. आणि आता हे वत्ता वेळेस आडवं कॅन धरायचं, आडवं. बरोबर 300 झालं पाहिजे. आता ते हळदीचं करू आपण, जास्त करू नका, काढता येणार नाही आपल्याला. बस बस बस, गोमूत्र. आता हे झालं 300 ग्रॅम. आपल्याला हे हळद आणि कोरपडसाठी करायचंय, बरोबर. आता त्याच्यामध्ये 100 ग्रॅम कास्टिक सोडा टाकायचा. आता याच्यामध्ये काळजी अशी घ्यायची, लक्षात घ्या, थांबा. ज्यावेळेस त्याच्यामध्ये पडणार आहे ना त्यावेळेस तो लगेच उकळायला सुरुवात करणार आहे. आणि त्याचं जे चुन्यासारखं जे बाष्प निघतं ना, ते आपल्या डोळ्यांना जर लागलं तर डोळे सुद्धा घालवू शकतं. त्यामुळं याची आता काळजी. त्यामुळेच म्हणलं होतं तुम्ही जागेवरती बसा. प्रत्येकाला ही माहिती आपण आता काय करणार, नंतर ग्रुप बनवणार आहे. ग्रुपवरती सगळी माहिती टाकत राहणार आहे, रेसिपी सगळी टाकत राहणार आहे. लिहिण्यात वेळ नको, म्हणजे मग काय होईल, कोणाला प्रश्न आला की मी कसं केलं होतं ते पाहून करता येईल. आता याला हलवायला आपल्याला एक काडी पाहिजे. आपण त्या कोपऱ्याला ठेवून देऊ, म्हणजे तिकडे कोण जाणार नाही. 4 तासानंतर करायचं आपल्याला. हो, 100 ग्रॅम टाकणार का मी टाकून देऊ? थांबा, तुम्हाला अंदाज नाही आला की ते जास्त आता काढता येणार नाही आपल्याला. हा कास्टिक सोडा कुठे भेटणार आपल्याला? हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळून जातो. 0 केला. टाकायचं ना, 100 ml पाणी आणि लगेच ठेवून द्यायचं त्याला. तो उकळायच्या आधी 3 महिने आपण ठेवायचा साबण ना. 45 ते 60 दिवस. दुधाचा साबण 60 दिवस आणि कोरपडचे साबण 45 दिवस. आता पुढचे पूर्ण त्यातला काय केमिकल निघून जातं केमिकल, हा, जी सोपनिफिकेशनची जी प्रोसिजर आपण म्हणतो ती, हा, गोमूत्र जे त्याला न्यूट्रल करतं त्यासाठी आपल्याला तेवढा वेळ लागतो. आता इथं 150 ग्रॅम पाणी आणि 50 ml गोमूत्र घ्यायचं. आता हा कोरपडचा बनवू आपण, तो गुलाबाचा. बस बस, जास्तच होतंय का तुमच्याकडून? काय होतं, पाणी जर जास्त झालं ना तर साबण नंतर आहे ना घट्ट व्हायला त्रास करतो. त्यामुळे एकदम परफेक्ट घ्या. हा हा हा, परत एकदा माहिती घेऊ आपण, ग्रुपला देऊ. व्हिडिओ चालू आहे त्यासाठी आपण सगळ्यांना जोडूया. आता 50 ml करा बरोबर. थोडं टाका. ओके, थोडस सरका आता पाठीमागं. आणि किती केलं? 100 पाणी 150.
50. आता आपण याच्यात 100 ग्रॅम ठेवून दिलंय कारण आपल्याला कोरपडचा रस टाकायचा आहे त्याच्यामध्ये. ते कशासाठी करतो ते तो हळदीचा पलीकडचा. आता नीम टाकूया. प्रत्येकाला प्रमाण वेगळे आहे नाही का? ते काय इथंच पाणी. प्रत्येकाला गोमूत्राचं प्रमाण वेगळे आहे का? सारखंच आहे 150-150? एक मिनिट परत लिहून घेऊया आपण. आता नीमचं हो कचरा आहे का? प्रत्येकाला 150-150 ml आहे का गोमूत्र आणि पाणी प्रत्येक वेळेस? आणि कॉस्टिक सोडा बाई 50. आपल्याला 100 ग्रॅम वाचवायचंय ना, बरोबर 50 ग्रॅम टाका. हा नीमचा होईल. बस ओके. नीमला 50 ग्रॅम आहे का? आता एकदा परत माहिती लिहून घेतो. 300 झालं पाहिजे ना. 150 ml पाणी, 50 ml गोमूत्र आणि 100 ग्रॅम कास्टिक सोडा. सांगतो रात्री बनवलेली आहे आपण. काय काय घेतलेलं आहे बनवताना? याच्यामध्ये आहे ना दुधाचं प्रमाण वेगळं आहे. आता मी ते पण सांगतो. हे ठेवून द्या तिकडे. सगळे प्रमाण एकदा लिहून घेऊ आपण. आता आपापला आसन घ्या म्हणजे आपण परत एकदा नोंद घेऊ त्याची, म्हणजे पुढच्या योगाकडे जायला आपल्याला मोकळा. हा आता आहे ना सावलीतली जागा घ्या. इकडे